महाराष्ट्राचा वाईट काळ सुरू होतोय. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धोका. संपूर्ण राज्याची झोप उडवणारी एक बातमी समोर आली. एक बातमी जी हवामानाच्या संदर्भात आहे. अखेर ज्याची भीती होती तेच घडलंय. अगदी 4 ते 5 दिवसापूर्वी मान्सूनने उघड दिली होती. पाऊस बंद झाला होता, पण अचानक 2-3 दिवसापूर्वी पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे एक आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पण तेवढ्यात एक धक्कादायक बातमी समोर आली, जिने प्रत्येक व्यक्तीला एक हादरा दिलाय. खरं तर आज सकाळीच अमेरिकेच्या सॅटेलाइट विभागाद्वारे एक फोटो पंतप्रधानांना पाठवण्यात आलाय आणि तो फोटो पाठवल्यानंतर अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली. अख्ख्या देशामध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आलाय, कारण की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर या दोन्हीमध्ये एकाच वेळी एक विचित्र घडामोड घडली, ज्यामुळे महाराष्ट्रावर हवामानाचा भयानक हल्ला होणार. होय, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेऊन लोकांसाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पहा, 2 दिवसापूर्वी एक धोकादायक इशारा जपानच्या हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रावर धोका येणार हे सगळ्यांना माहिती होतं, पण लोकांनी दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आज पुराव्यासहित फोटोच पाठवला गेलाय, तेव्हा अख्खं मंत्रिमंडळ हादरलंय, कारण की निसर्गाचा एक मोठा हल्ला संपूर्ण देशावर होणार. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त धोका याचा महाराष्ट्राला होणार आहे. गेल्या 150 वर्षात जे झालं नव्हतं ते आता व्हायला सुरू झाले. लोकांचा अजूनही भरोसा बसत नाहीये. पण जेव्हा आज सकाळी एका जिल्ह्यामध्ये अचानक वारं फिरलं, ढगांची अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे हाहाकार उडाला. जेव्हा एक शेतकरी सकाळी शेतात गेला होता, तेव्हा त्याने सकाळी पाहिलं तर तुरळक पाऊस सुरू होता. पण विदर्भातल्या एका ठिकाणी ते शेती करत होता. त्याने वरती बघितलं तर ढगांची एक विचित्र सायक्लॉनिक परिस्थिती त्याला दिसली. त्याचा फोटो काढला, तो मंत्रालयाला पाठवल्यानंतर सगळीकडे एकच भीतीचं वातावरण पसरलंय, कारण की एक असा फटका बसणार आहे की ज्याच्यामध्ये 11,000 गावांना मोठा एक दणका याच्यात बसणार आहे. कारण की एकाच वेळी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही याच्यामध्ये एक विचित्र घटना घडली आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा फटका बसणार. एक विशेष तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी मान्सून सुरू झाला होता. जुलैच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला, त्यानंतर पाऊस बंद झाला. अचानक पाऊस बंद पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता प्रत्येक शेतकरी वाट पाहत होता कधी पाऊस येईल. 10 जुलै गेली, 11 जुलै गेली, 12 जुलै गेली, 20 जुलैपर्यंत देखील पावसामध्ये फारसा त्याच्यामध्ये हे नव्हता. पण आता पाऊस सुरू झाला, पण आता पावसाच्या संदर्भात एक सगळ्यात मोठं संकट येते. म्हणजे 150 वर्षात आलं नव्हतं इतकी विचित्र परिस्थिती निर्माण होणार, कारण की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्हीमध्ये एकाच वेळी एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे 72 तासात सगळं बंद पडणार. एक तारीख अशी आहे की त्या तारखेपासून शाळा, कॉलेजेस, बाहेर कामाला जाणारी लोक अशी पद्धतीचे जे नियम आहेत ते बदलणार आहेत. कारण की सॅटेलाइटचा एक फोटो आलाय आणि त्या फोटोमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली एक अति भयानक चक्राकार परिस्थिती दिसली, ज्यामुळे अख्खा देश हाय अलर्टवर आलाय. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या, पण यातला सगळ्यात मोठा धोका महाराष्ट्राला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी 5 अतिशय महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. पहा, महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक होणार आहे, कारण की अरबी समुद्रामध्ये एक अजबच घडामोड घडली, ज्यामुळे महाराष्ट्राचा वाईट काळ आता सुरू होतोय. एक तारीख अशी समोर आली आहे की ज्या दिवशी संपूर्ण राज्यात निसर्ग हल्ला करणार. 150 वर्षापूर्वी एकदा अशीच परिस्थिती झाली होती आणि तीच परिस्थिती आता रिपीट होत आहे. तुम्ही पाहिलं असेल 1 जुलै, 2 जुलै ते जवळपास 7 जुलैपर्यंत, 8 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडत होता. पण त्यानंतर पावसानं दडी मारली. पण अचानक विदर्भाच्या एका भागामध्ये अक्षरशः एक विचित्र ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही पाहिलं असेल की पाऊस हा कोकणाकडून सरकतो, पण यावेळेस पुढचा जो पावसाचा टप्पा आहे तो विदर्भाकडून सरकलाय आणि ज्यामुळे अक्षरशः काही दिवसापूर्वी त्याने मुंबईला झोडपून काढलं होतं. नाशिकमध्ये हाहाकार उडाला होता. कोकण किनारपट्टी बिथरली होती. पण आता पाऊस विदर्भाकडून येतोय. होय, एक डेंजर संकट महाराष्ट्राच्या दिशेनं चालून आलंय आणि ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली. एक तारीख सांगण्यात आली की ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सगळं बदलणार, कारण की ज्या राक्षसाची भीती होती तो ॲक्टिव्ह झालाय, ज्याचं नाव एल निनो. एल निनोचा फटका 150 वर्षात बसला नव्हता, त्यापेक्षा भयानक रीतीने बसतोय. तुम्हाला वाटत असेल की फक्त पाऊस येईल आणि पाऊस आला तर चांगला असेल. खंड पडलाय त्यामुळे पाऊस आला, तुम्हाला फार चांगलं वाटेल. पण लक्षात घ्या, ही परिस्थिती अत्यंत विचित्र आहे. त्यामुळे अक्षरशः संपूर्ण जगाचं हवामान खातं जे सगळ्यात मोठं आहे त्याने भारताला अलर्ट दिलाय. भारताचा जो नकाशा आहे त्या नकाशाचा फोटो
वरून काढण्यात आलाय. संपूर्ण भारताला हे करता येईल, घेता येईल इतक्या उंचीवरून, म्हणजे 2000 किलोमीटर उंचीवरून एक फोटो काढलाय आणि त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या दिशेनं 2 अति भयानक चक्रीवादळ येताना दिसलेत, ज्यामुळे एक मोठं संकट आता येतंय. या संकटामुळे 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा स्फोट होणार. आता तुम्ही म्हणाल पाऊस झाला तर चांगलंच आहे, पण लक्षात घ्या, हा पाऊस नॉर्मल नसेल. हा पाऊस इतका भयानक असेल की 5 मिनिटात पूर घरामध्ये पाणी शिरेल, 10 मिनिटात धरणं बसतील आणि धरणाच्या पुढची गावे पाण्यात वाहून जातील. सॅटेलाइटच्या माध्यमातून आलेले हे 2 फोटो, त्याच्यामध्ये 2 चक्रीवादळ दिसत आहेत आणि जे सगळे भयानक आहेत. पहा, ज्यावेळेस एल निनो येतो त्यावेळेस सगळ्या जगाचं वातावरण बदलतं आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीची मिटिंग घेऊन राज्यातले सगळे शेतकरी, सर्वसामान्य जनतेसाठी 5 सूचना दिल्या. एक तारीख देखील सांगितली आहे की या तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर एक विचित्र आपत्ती कोसळणार. मग कोणती आहे ती तारीख? कोणत्या जिल्ह्यामध्ये धोक्याची घंटा वाजणार? मान्सूनचा प्रवास नेमकं कधीपासून सुरू होणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये धो पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यात काहीच होणार नाही? सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. तर सावधान, अख्ख्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकावणारी एक महाभयंकर बातमी येते आहे. शांत निरभ्र आकाशाच्या बुरख्यात एक भयानक आणि विनाशकारी सत्य लपलंय. होय, ही वादळापूर्वीची जीवघेणी शांतता आहे. प्रशांत महासागराच्या पोटात एक अजबच आणि महाकाय हालचाल झाली, ज्याचं नाव एल निनो सांगितलं जात होतं. पण हा एल निनोपेक्षा तीव्र एल निनो, ज्याचं नाव सुपर एल निनो, या राक्षसाने आता जन्म दिलाय. या राक्षसाने अरबी समुद्रातली सगळी आर्द्रता शोषून एक विचित्र प्रकारचं चक्रीवादळ आणि एक कमी दाब सक्रिय केलाय. काळ्या कुट्ट ढगांचा अजस्र सापळा तयार झालाय. हा ढग जर फुटला तर महाराष्ट्रावर आबाळ फाटेल. दुपारी रात्रीसारखा मिट्ट काळोख, बंदुकीच्या गोळ्यांसारख्या गारा आणि थरकाप उडवणारा विजांचा कडकडाट, इतकी जबरदस्त आणि भयानक परिस्थिती येणार. मग हे कुठे कुठे पहिला याचा दणका बसणार? खरं तर एक तारीख याच्यामध्ये सांगितलेली आहे. खरं तर पहिला टप्पा याचा जो आहे तर तो 27 जुलैपासून सुरू होतोय, पण मुख्य टप्पा जो आहे तर तो 31 जुलैपासून सुरू होणार आहे. 31 जुलै ते 10 ऑगस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा हाहाकार उडणार. आता निसर्गाचा कोप उंबरठ्यावर आहे. 5 ऑगस्ट पासून पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हे होणार आहे. साधारणपणे 31 ते 5 जुलै, 31 जुलै ते 5 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट असे 2 टप्पे आहेत. मग परिस्थिती कशा पद्धतीने बदलणार? तारखा लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे काय होणार. तर पहा, पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशावर हल्ला होणार, जिथे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये फटका बसेल. ताशी 50 ते 60 किलोमीटर या वेगानं मोठी झाडं आणि पक्की घरे हवेत उडतील. नाशिकची जमीन अतिवृष्टीने गार होईल. तर संभाजीनगर जिल्हा, जालना, बीड, लातूर यावर्षी भयानक पाऊस, तिथे प्रचंड पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर 31 जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर सगळ्या जिल्ह्यामध्ये एक विचित्र हवामान प्रणाली सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिवृष्टीचं महाभयानक संकट येणार. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून, हवामान खात्याच्या माध्यमातून ही माहिती संपूर्ण नागरिकांना देण्यात आलेली आहे. आता हा अंदाज लक्षात घेताना लक्षात घ्या की हा केवळ एक शक्यता आहे, ही 100% खरी परिस्थिती नाहीये. कारण की निसर्ग हा कधीही आपली परिस्थिती बदलू शकतो. त्यामुळे केवळ एक शक्यता म्हणून पहा. तुमच्या भागात सध्या काय पावसाची परिस्थिती आहे कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.